आपण पाहत आहात देऊळगाव राजा लाईव्ह. शिवसेनेत धुडगूस. माजी आमदार डॉक्टर खेडेकर करतात वरिष्ठांची दिशाभूल. बैठकीतील हाणामारी, तालुका प्रमुखाचाच कुटीर डाव. तालुक्यातील शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी आता उघडपणे समोर आली असून पदाधिकाऱ्यांमधील वादाने उग्र रूप धारण केले आहे. काही कार्यकर्त्यांवर कारवाईची मागणी झाल्यानंतर एप्रिल 24 रोजी स्थानिक विश्रामगृह येथे दीपक बोरकर व अनिल चिते यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार परिषद घेण्यात आली. या परिषदेत त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांचे पुराव्यानिशी खंडन करण्यात आले. दीपक बोरकर यांनी शिवसेनेसाठी केलेल्या कामांची कात्रणे सादर करत आपली भूमिका स्पष्ट केली, तर अनिल चिते यांनी बोगस लेटरपॅड वापरल्याच्या आरोपांना ठोस उत्तर देत काही लेटरपॅड स्वतःचे असून काही डॉक्टर शशिकांत खेडेकर यांच्याच असल्याचा दावा केला. आमच्यावर खोटे आरोप करून बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप त्यांनी केला. यावेळी माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले. कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता मंत्रालयीन पातळीवर काम केले जाते, तसेच वरिष्ठांकडे चुकीची माहिती पोहोचवून काहींचे राजकीय खच्चीकरण केले जाते, तर वरिष्ठांची देखील दिशाभूल करत असल्याचा आरोप दीपक बोरकर व अनिल चिते यांनी केला. रणजित काकड व विकास गवई यांसारख्या पदाधिकाऱ्यांनाही बैठका व निर्णय प्रक्रियेत डावलले जात असल्याचे त्यांनी सांगितले. नगरपालिकेतील नगर विकास आघाडी ही अभद्र युती असल्याचा दावा करत त्यावेळी विरोध केल्यामुळे आपल्याला पदावरून दूर करण्यात आल्याचा आरोपही बोरकर यांनी केला. पक्षात काही मोजक्या लोकांचाच निर्णयांवर प्रभाव आहे. कोणाला कार्यक्रमात बोलवायचे, मान सन्मान द्यायचा की नाही हे तेच ठरवतात, असा थेट आरोप त्यांनी केला. तसेच गोपाल व्यास यांच्यावरही निवडणुकांच्या काळात स्वार्थासाठी वेगवेगळ्या पक्षांशी हातमिळवणी केल्याचा आरोप करण्यात आला. शिवसेना ही शिस्तबद्ध संघटना असताना अंतर्गत वाद चव्हाट्यावर आणले जात आहेत. मात्र आमच्याकडे कामाची पावती असल्यामुळे आम्ही सत्य मांडत आहोत, असेही स्पष्ट करण्यात आले. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना वाचवा असा नारा देत संबंधित पदाधिकाऱ्यांनी उघड बंड पुकारले असून देऊळगाव राजा व सिंदखेड राजा मतदारसंघातील शिवसेनेत मोठी फूट पडल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान या वादामुळे कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमकी व तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही गटबाजी अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत असून पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पत्रकार परिषदेस दीपक बोरकर, माजी उपजिल्हा प्रमुख अनिल चिते, माजी तालुका प्रमुख रणजित काकड, तालुका संघटक विकास गवई, जिल्हा प्रवक्ता यांच्यासह अन्य शिवसैनिक उपस्थित होते. काल जी पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये जे आमच्यावर बिनबुडाचे आरोप त्या ठिकाणी तात्कालीन म्हणजे जे रनिंग तालुका प्रमुख आहे सुदाम काकड यांनी केले हे बिनबुडाचे आहेत. आणि सुदाम काकड यांनी तालुका प्रमुख झाल्यापासून एकही आढावा बैठक घेतली नाही, एकही मेळावा घेतला नाही. आणि आम्ही तरी पक्षात असताना 5-5 हजार सदस्य नोंदण्या केल्या आणि पक्षाचा जागर करत तांडावस्तीवर शिवसेना पक्ष वाढवला. आज एकनाथ शिंदे साहेब सुद्धा पक्षाचं काम करत असताना 24 तास फक्त पक्ष कसं वाढेल, केंद्रीय मंत्री प्रतापराव साहेब सुद्धा पक्षाचं काम करत आहेत, परंतु हे फक्त गटबाज्या या ठिकाणी तयार करून शिवसेना कमी करण्याचं काम सुदाम काकड करत आहे. चापलूसपणानं शिवसेना वाढत नाही, तुम्हाला कामच करावं लागेल. आणि त्यामुळं त्यांनी पुन्हा माझ्यावर आरोप लावलेत की आम्ही माझ्या तालुका प्रमुख लेटरपॅडचा गलत वापर केला. तर मी सांगू इच्छितो, जे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न होते, काही अवैध उत्खनन असत त्यामुळे गावातले रस्ते खराब होत होते आणि ते लोक खेडेकर साहेबाकडे येत होते आणि खेडेकर साहेबांनी मला पुढाकार घेऊन त्या तक्रारी लावल्या होत्या. आणि त्या माझ्या लेटर पॅडवर तर तक्रारी होत्याच, परंतु खेडेकर साहेब यांच्या लेटर पॅडवर सुद्धा त्या अवैध उत्खननाच्या असेल इतर तक्रारी त्यांनी मला ते लावल्या होत्या. आणि त्यांनी तक्रारी दिल्यामुळंच, त्यांनी सांगितल्यामुळेच मी त्या तक्रारी दिलेल्या आहेत आणि त्या तक्रारीमुळं जनतेचे प्रश्न सुटलेले आहेत. यांनी विनाकारण आम्ही पोटाची खळगी भरण्यासाठी तक्रारी निवेदनाचा वापर केला. आम्हाला संविधानाचा अधिकार दिलेला आहे, ते संविधानाचा पूर्णपणे अभ्यास करून आम्ही त्या ठिकाणी तक्रारी दिलेल्या आहे आणि त्या विरोधात आम्ही त्या ठिकाणी काम केलेलं आहे. दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून डॉक्टर शशिकांत खेडेकर साहेबांनी सुद्धा अशी बघायची भूमिका घेऊन ही सुद्धा आमचा ठाम त्या ठिकाणी आरोप आहे. आणि त्यांनी आमचे ते नेते आहेत आणि या मतदारसंघाचं नेतृत्व करत असताना त्यांनी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माणसाला सुद्धा त्यात दखल घेतली पाहिजे, पाठीवर थाप टाकली पाहिजे, पाठीवर आमच्या खंजीर त्यांनी घुसू नये. मागील 8 ते 10 वर्षापासून मी उपजिल्हा प्रमुख त्या ठिकाणी होतो, ते सुद्धा त्या ठिकाणी तालुका प्रमुख होतो. खरं जर म्हटलं तर आमचं काम बघितलं तर सदस्य नोंदणीच्या बाबतीत आम्ही जवळपास 5 ते 6 हजार त्या ठिकाणी सदस्य नोंदणी, प्राथमिक सदस्य नोंदणी असेल, PSC सदस्य नोंदणी असेल, या सर्वांची टोटल मिळून त्या ठिकाणी केलेली आहे. आणि जर समजा आम्ही जर त्या ठिकाणी क्रियाशील सदस्य नसतो तर पक्षाने आम्हाला एवढी मोठी जबाबदारी, एवढं मोठं पद त्या ठिकाणी मी उपजिल्हा प्रमुख असेल, हे तालुका प्रमुख असेल, ही जबाबदारी त्या ठिकाणी त्यांनी दिली असती. सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे हा आरोप करणे, हेच म्हणजे तुम्हाला शिवसेना पक्षाबद्दल किती माहिती आहे हा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो.
दुसरा विषय या ठिकाणी हेही सांगितलं की यांनी पक्षाच्या विरोधात काम केलं. मी कुठल्याही प्रकारचं लोकसभेला पक्षाचं प्रामाणिकपणे काम केलं, विधानसभेलाही केलं. नगरपालिकेच्या बाबतीत जर विषय जर घेतला तर यांनी जी नगरविकास आघाडी, अभद्र नगरविकास आघाडी जी केली त्या ठिकाणी त्यांनी पंजाबसोबत म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेससोबत, त्या ठिकाणी तुतारी असेल शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्यासोबत खेडेकरांनी जाऊन जी अभद्र नगरविकास आघाडी त्या ठिकाणी केली, त्या अभद्र नगरविकास आघाडीला माझा विरोध होता. आणि यानंतरही त्यांनी जर अशा अभद्र नगरविकास आघाड्या जर केल्या तर त्या ठिकाणी आमचा त्या ठिकाणी विरोधच राहील. आम्ही या ठिकाणी सांगतो की काल जी पत्रकार परिषद त्या ठिकाणी तालुका प्रमुखांनी त्या ठिकाणी घेतली आणि जे आमच्यावर जे आरोप त्या ठिकाणी केले ते संपूर्ण त्या ठिकाणी तथ्यहीन आहेत. ते बिनबुडाचे त्या ठिकाणी आरोप आहेत. आम्ही जे आहोत, आम्ही हे बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत, बाळासाहेबांच्या विचारावर चालणारे आहोत आणि एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या विचारावर आम्ही त्या ठिकाणी मार्गक्रमण करीत आहोत. अत्यंत चांगलं काम त्या ठिकाणी करत आहोत. पदं आज आहेत, उद्या नाहीत. पदं असतील काय नसतील काय, शिवसैनिक हे पद सर्वात मोठं आहे आणि शिवसैनिक हे त्या पदावर आम्ही त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी करू आणि आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांची, प्रतापराव जाधव साहेबांची आम्ही शिवसेना त्या ठिकाणी पुढे नेत राहू. सिंदखेड राजा मतदारसंघाचे जे नेते आहेत, ज्यांनी 5 वेळेस विधानसभेची निवडणूक लढवलेली आहे, 4 वेळेस ते पराभूत झाले, एकदा निवडून आले आणि या ठिकाणी ते या मतदारसंघाचं नेतृत्व करत असताना हे पदाधिकारी इकडे काय करतात, काय नाही करत, याबाबतची संपूर्ण माहिती ते तिकडे वरिष्ठांना त्या ठिकाणी देत नाहीत. मुंबई असेल, बाकीच्या त्या ठिकाणी वरिष्ठांना ती माहिती देत नाही. त्या ठिकाणी त्यांची दिशाभूल करण्याचं काम ते करतात. व्यवस्थित जी माहिती असेल ते देत नाहीत. त्यामुळं इकडे संघटना वाढीसाठी खूप त्या ठिकाणी अडथळे निर्माण होत आहेत. माझी आपल्या या माध्यमातून ही विनंती राहील की वरिष्ठांनी सुद्धा या बाबीचं संपूर्ण त्या ठिकाणी सखोल चौकशी त्या ठिकाणी करण्यात येईल.